साहेब काय रे? यस सर आलेत. यश आलाय? ते इथंच येत आहेत. बरोबर जा जा. आजोबा अरे ये हा या इज एव्हरीथिंग ओके. मला रुपेश दादा म्हणाले की मोठ्या सरांनी तुम्हाला आल्या आल्या भेटायला बोलवलंय. आय यू ऑलराईट? तुम्हाला बरं वाटतंय ना? बरं, उत्तम उत्तम वाटतंय मला. खूप आनंदात आहे मी. आज ख्रिस्तोफरला मी इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलं आहे की आज सगळे पदार्थ तुला आवडतील असेच करायचे. आज जर तुझी आजी असते ना, साजूक तुपातला शिरा तुला खायला घातला असता. पण असं काय केलंय मी आज? आज तू पुन्हा एकदा सिद्ध केलंयस की खऱ्या अर्थानं तूच माझा उत्तराधिकारी आहेस. ज्या प्रेमानं, ज्या कष्टानं मी या बिझनेसचा डोलार उभा केला ना, तो सांभाळायला तूच सक्षम आहेस. आज पुन्हा सिद्ध केलंयस तू. बस. ठीक आहे. हे काय आजोबा? तुझ्या आजीचा दागिना आहे. आज ती असती तर तिने स्वतःहून तुला दिला असता. बक्षीस आहे तुझं आहे. जानकी, बघतेस ना आपला नातू, आपला यश किती मोठं झालंय ते. आजोबा खूप सुंदर आहे, पण मला अजूनही कळत नाहीये मी आज नेमकं केलंय काय. तू आपल्या कंपनीमध्ये पाळणाघर सुरू केलंयस. ही गोष्ट तुझ्यासाठी किंवा आपल्या कंपनीसाठी फारशी महत्वाची नाही, पण जी आई रोज कामावर येणारी, स्वतःच्या बाळाला स्वतःपासून दूर ठेवते, ती सुद्धा दिवसभर, त्या आईलाही महत्वाची गोष्ट आहे. आजच्याच दिवशी मी तुला हा आजीचा हार का देतोय माहिती आहे तुला? सांग. मी जेव्हा हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेला व्यवसायामध्ये जम बसत नव्हता. म्हणावा तसा नफा मिळत नव्हता. दिवस कठीण होते, परीक्षेचे दिवस होते, सगळ्या कामगारांचे पगार थकले होते. पण आपलीच माणसं ती म्हणाली, साहेब काही दिवसानंतर दिला तरी चालेल. पण तुझी आजी म्हणाली नाही. केवळ त्यांच्या आपल्यावर माया आहे म्हणून त्यांना आपण गृहीत धरणं योग्य नाही. त्यांना पैसे मिळालेच पाहिजेत. आणि तिने हा दागिना गहाण ठेवायला लावला. ती म्हणायची, नफा काय आज न उद्या होईल, पण माणसांची मनं दुखवून मिळणारा पैसा कधी लाभत नाही. माणसं जपली जोडली तर बिझनेस भरेल. तसंच झालं. हा दागिना गहाण टाकताना वाईट वाटलं, पण ती म्हणायला तसंच झालं. बिझनेस बहरत गेला आणि आठवणीनं हा दागिना सोडून आणला. तुला या बिझनेसची सगळी जबाबदारी देण्याचं कारण हेच होतं. माणसं जोडण्याची व्हिजन जी तुझ्या आजीकडे होती ना, ती आपल्या घरामध्ये कोणाकडेच नाही, फक्त तुझ्याकडे आहे. तुझी आजी साधी गृहिणी होती, पण त्याच्यात अफाट समज होती. कधी कधी मी बिझनेसमध्ये येणाऱ्या चढ उताराने घाबरून जायचो, पण ती मला म्हणायची, आपल्या मागे लोकांचे आशीर्वाद आहेत, आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं वाईट व्हायचं काही कारण नाही. दुर्दैव असं की तुझ्या आजीमध्ये असलेली समज, दूरदृष्टी या घरातल्या कुठल्याही सुनेमध्ये नाही. पण मला खात्री आहे तुझी होणारी जी बायको असेल तिच्यात ती समज असेल. ती सुद्धा हा सगळा पसारा तुझ्या आजीसारख्या निगुतीनं सांभाळेल. अशी एखादी मुलगी लवकर शोध आणि तिला हा दागिना दे. आणखी काय पाहिजे मला? काहीच नको. आजोबा तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवलाय ना, तुम्ही कधीही मोडणार नाही, कधीही नाही. काकू, तुम्हाला माहिती आहे आईच्या ऑफिस मध्ये खूप खेळणी आहेत. वाह, मज्जा आहे बुवा. आणि ते छान छान चित्र सुद्धा लावली आहेत. अरे वाह. मग तर काय आमची परी एकदम खुश असणार, हो की नाही? परीला चित्र काढायला खूप आवडतात. हो, आता मी आई बरोबर रोज ऑफिसला जाणार. ये काकू हे गुलाबजाम आणले. अगं काय? ऑफिस मधनं येताना मुद्दाम घेऊन आले. परी पण आज खूप खुश आहे. हो काका, आत्ता जसं तुम्ही करताय ना, ऑफिस मध्ये सगळे असंच करत होते. ऑफिस मध्ये पाळणाघर सुरू केल्यामुळे ना सगळे खूप खुश आहेत. हे अगदी चांगलं झालं. बघ नेहा, आपल्या आयुष्यात अडचणी येतात, पण देव त्या सोडवायलाही मदत करतो आपल्याला नेहमी. खरंय तुमचं काकू. काकू मी येऊ, मला स्वयंपाक करायचा. हो हो, चल बाळ. बाय. बाय. चल.
आता कशाला उठतीयस? ही सारखी उडबस करून तुझे पाय दुखतात ना. अहो असं काय म्हणताय? इतकी चांगली बातमी कळली, मग देवासमोर साखर नको ठेवायला? बर ठेव. देवा, खूप मोठ्या संकटातनं सोडवलंस रे बाबा. अशीच कृपा असू दे. देवाची कृपा तर खरीच, पण खरं तर आभार मानायला पाहिजेत ते त्या यशचे. अगं त्याने बॉसकडे शब्द टाकला म्हणून तिच्याकडे पाळणा घर सुरू होत आहे. खरंय तुमचं. नाहीतर परी पाळणा घरात जाणार, तेही आपण इथे नसल्यामुळे. यामुळे अगदी अपराधी वाटत होतं. अगं आपली नेहा चांगली आहे म्हणून तिला चांगली माणसं भेटतात. तो यश काय, तो परांजपे काय, किती चांगली माणसं भेटलीत. हो ना. मी काय म्हणते, आणायचे उद्या रविवार आहे, तर आपण यशला नाश्त्याला बोलवूया का? उत्तम कल्पना. थांब, मी आत्ताच त्याला फोन करतो. एक मिनिट. Just send me the entire data and all the analytics. Sameer will be in touch with you on that. Okay? Bye-bye. Thanks. हॅलो. हॅलो यश. हा मी बंडू काका बोलतोय. हो हो काका बोला ना. तुमचा नंबर सेव्ड आहे माझ्याकडे. तुला आमंत्रण द्यायला फोन केलाय. आमंत्रण? हा. कशासाठी? अहो मी अगं जरा थांब ना. एक मिनिट, तूच बोल. हॅलो यश. हा काकू बोला. अरे उद्या रविवार आहे ना, तर तू आमच्याकडे नाश्त्याला येशील का? नाश्ता? काय झालं काकू? सगळं ठीक आहे ना? म्हणजे काही खास? अरे नाही नाही, टेन्शन घेऊ नकोस तू. तसं काही नाहीये. खरं म्हणजे तुझे आभार मानायचे होते. तुझ्यामुळे नेहाचा एवढा महत्वाचा प्रश्न सुटला. अहो त्यात आभार काय काकू, मी फक्त आमच्या सरांशी बोललो एवढंच. ते एवढंच आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे यश. आता नाही म्हणू नकोस. तू मला माझ्या मुलासारखा आहेस ना, मग आईनी बोलावलं की यायचं. ठीक आहे काकू, उद्या येतो मी. पण काकू नेहाला काही सांगू नका. आपण थोडी गंमत करूया तिची. बरं बरं, नाही सांगणार. ओके. ठेवू? हो हो.